नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहताय न्यूज मराठी 24/7. तर एक नजर टाकूयात आजच्या या खास रिपोर्टकडे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शरीराकडे आपण खूपदा दुर्लक्ष करतो आणि त्याचा थेट परिणाम कळत नकळत आपल्या शरीरावरच होतो. आणि याचं कारण म्हणजे जेवणाच्या वेळा, झोपण्याच्या वेळेत बदल होणं, तसंच जास्ती प्रमाणात बाहेरचं जंक फूड खाण्यात येणं. अशामुळे एकतर पहिला परिणाम होतो तो आपल्या वजन वाढण्यावर आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर व्हायला सुरुवात होतात. तर संतुलित आहार कसा ठेवला पाहिजे, तसंच तुमचं वजन कमी होत नसेल तर ते कमी कसं केलं पाहिजे आणि आपली जीवनशैली हेल्दी कशी राहील याविषयीचा पाहूयात आजचा हा खास रिपोर्ट. चांगलं आरोग्य हे चांगल्या आयुष्याचं तसंच दीर्घ आयुष्याचं चिन्ह असतं असं बऱ्याचदा बोललं जातं आणि वाचलं जातं. परंतु आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात हे फक्त पुस्तकापुरतंच मर्यादित आहे का? तर तसं नाहीये. रोजच्या फास्ट लाईफमधला थोडासा वेळ तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या शरीरासाठी देखील दिला पाहिजे. आणि त्याची सुरुवात सकस आहार, निरोगी खाणं, मेंदूला निवांत वाटण्यासाठी उत्तम अशी झोप याचा उपयोग रोजच्या जीवनात शरीरासाठी खूपदा होतो. अवेळी जेवण, झोप न मिळणं आणि बाहेरच्या खाण्याचा देखील परिणाम आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि भयंकर अशा आजारांना अगदी कमी वयात सामोरं जावं लागतं. त्यामुळे जर ही वेळ तुम्हाला तुमच्यावर येऊ द्यायची नसेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या शरीरावर प्रेम करायला हवं. जर तुम्ही ओव्हरवेट असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या डायटिशियनकडून योग्य ते डाएट सुरू केलं पाहिजे. तसंच तुम्हाला तुमचं वजन वाढू द्यायचं नसेल तर देखील तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नियमित योगा, प्राणायाम, मेडिटेशन तसंच संतुलित आहार या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. तसंच शक्यतो चिप्स, कोका कोला आणि तेलकट पदार्थ खाणं टाळायला हवं, कारण याच तेलकट पदार्थांमुळे तुमचं वजन लवकर वाढतं आणि जास्ती वजनाचा परिणाम हार्ट डिसीजेस आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या मासिक पाळीवर देखील होतो. त्यामुळे वजन वाढू न देणं किंवा जर ते जास्ती असेल तर कमी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. फळे देखील शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. फळं खाल्ल्यामुळे तुम्हाला विटॅमिन्सची शरीरात कमतरता भासत नाही. तसंच स्किन देखील चांगली आणि टवटवीत राहण्यास मदत होते. परंतु फळे ही नेहमी जेवणाआधी खावीत. जेवणानंतर फल आहार करू नये, कारण बऱ्याचदा ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. अशा प्रकारे बाहेरचं फूड खाऊन तुमचं आयुष्य वाया न घालवता चांगल्या आरोग्यासाठी स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला खात्री आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तर आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत. मात्र अशाच माहितीपूर्ण विषयांना घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.